तर कथा अशी आहे की असुरराज कुंभाचा मुलगा लोभासूर याने भगवान शंकरांची घोर तपश्चर्या केली। त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला निर्भयतेचे वरदान दिले। निर्भयता या ठिकाणी कुणालाही न घाबरण्याचे वरदान भगवान शंकरांनी लोभासुराला दिले। या वरदानामुळे लोभासूर प्रचंड शक्तिशाली झाला आणि त्याच्या मनात संपूर्ण सृष्टीवर राज्य करण्याचा लोभ निर्माण झाला। लोभासुराने आपल्या शक्तीच्या जोरावर स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांवर विजय मिळवला आणि देवांनाही त्यांनी स्वर्ग सोडून जाण्यास भाग पाडले। इतकेच नाही तर भगवान शंकरांच्या कैलास पर्वतावरही त्याने आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला व लोभासुराच्या अत्याचारामुळे सर्व देव आणि ऋषीमुनीही त्रस्त झाले।